नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे आणि याचाच प्रत्यय काल वडगावमध्ये आला आहे। हॉटेल व्यावसायिक सोमनाथ नारेवाड याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात विशेषतः तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। अशीच एक मोठी चोरी काल वडगाव येथे घडली आहे। वडगाव येथील रहिवासी आणि हॉटेल व्यावसायिक सोमनाथ नारेवाड हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। त्यांची गैरहजेरी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केलेत। दुपारच्या सुमारास चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख 50,000 रुपये असा एकूण 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। नारेवाड कुटुंबियांना यांची माहिती मिळाल्यावर त्यांना मोठा धक्का बसला। या घटनेची माहिती मिळताच तामसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। माझे नाव विक्रम सुनील गिरेवार। माझ्या भावाचा 15 तारखेला ॲक्सिडेंट झाला। आम्ही विष्णुपुरी सरकारी हॉस्पिटलमध्ये भावाला ॲडमिट केलं। घरी कोणीच नव्हतं। 2 दिवस झाले आम्ही तिकडेच होतो सर्वजण। कालच्या रात्री हे घरी चोरी झाली, घटना घडली। त्यात आईचं झुंबर, पोत, एक 5 ग्रामची अंगठी अशा प्रकारे घटना घडली। रोख रक्कम 50,000 रुपये, 30,000 रुपये जवळपास। मात्र या चोरीमुळे वडगाव आणि तामसा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। नागरिकांमध्ये आता आपल्या घरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे। तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटना चिंताजनक आहे। वडगाव येथील या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।